काय नाही, 22 दिवस सुट्टी होती शाळेतल्या पोरांना. कोणत्या महिलेनं तिच्या पोराला पसायदान शिकवलं? तिला म्हणावं फक्त बोट वर कर. तुझा भव्य सत्कार करतो इथं आमदारांकडून, कर. तुला आदर्श माता पुरस्कार देतो. काय करीत होती तू? आता जर डॉक्टर आणले आमदारांना कीर्तनात आणि ह्या जर चेक केल्या, त्यातल्या 100 बाया येड्या निघतील, येड्या. तुम्ही चेक करून पहा. कशा पाहिजे माहिती का? या घरातल्या मालिकांपायी, या टीव्ही मधल्या मालिकांनी तमाशा केला घरांचा. थोबाड वासू मालिका पाहायच्या गेलेल्या नाही. अरे आकली आहे का तुम्हाला काही? ते बघू एका जागेवर थांब ना तू. लोक तू एकच पाहत मी जीव काढितोय. काय झालं मालिका? काय ते मालिका? आणि मालिकेचं वाक्य माहिती तुम्हाला काय आहे? सर्व पात्र काल्पनिक आहेत आणि खरे ठरले तर योग आहे. तुम्हाला भेज आहे का काही? थोबाड वासू अशी मालिका पाहते. बरं पाहिलं गप्प बसावा ना. ती नवऱ्याला विचारी, ती का हो कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता. आणि आज तर ती दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल? तुम्हाला ते मरू दे, जाऊ दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. खरं आहे का खोटं आहे? खेळ झाला. वाईट वाटेल तुम्हाला, बोलू नये, मला कळ निघत नाही. मला मी घरून निघतानाच ठरवतो वाईट बोलायचं नाही, पण ते मला दम निघत नाही. खरं आहे का खोटं आहे? बोला. काय आज मुलांना पसायदानाची गरज नाही? आज आयुष्य परमार्थात लोकांनी घालवलंय. लोकांना वाटतं कीर्तनकारांच्या मजा विजय आहे. कीर्तनकाराचं जगणं अशाश्वत आहे. तुम्ही बारीक अभ्यास करा. त्या शास्त्राचं नाव आहे दंभ. 40% ऐका दंभ नीट. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. एक गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही. फक्त 2दा जातात शाळेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानंच इंग्रज उचकून लावली. आजपासून शेळके साहेबांच्या वाढदिवसापासून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेले पाहिजे. तुमचं काय मत आहे? जायलाच पाहिजे. वाटलं तर तुमची माझी पहिली शेवटची गाठ धरा, परत तोंड पाहू नका. पण वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला. आज गावांमध्ये काहीच होऊ देऊ नका. शाळा मंदिरं बनवा, नसुद्या काही गोष्टी. आज तुम्ही मी सगळे झेडपीच्या शाळेत तयार झालोय आणि आजही उच्च पदावरचे सगळे लोक झेडपीच्या शाळेत आहेत. आज शाळेकडे जर गावानं लक्ष दिलं नाही, संपला कार्यक्रम. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो आमची क्लिप करायची, आम्ही बोललो आमच्या बातम्या करायच्या. इंद्रिकरचा गेम. मी आहेत लफडे निस्तरायला. आयुष्य गेलं माझं त्या लफड्यांमध्ये. 30 वर्षात रोज 9 लफड आहे माझ्या भोवती. उठलो का सुरू आलं होते. नाही आता लिंक लागेल मंगाशी, मग मजा नाही राहिली. शाळेकडं गावातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज उच्च पदावर सगळे झेडपीचे लोक आहेत. आपण सगळे मराठी शाळेत शिकलोय. आज आपल्या पिढींचं काय आहे? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून गेलेत. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगूनच टाकतो. बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरेनं गेम खेळायला सुरुवात केली. 4000 लावले 9000 आले, 9000 लावले 41,000 आले, 40,000 लावले 1000ची पार्टी दिली,
1.5 लाख लावले, दुकान विकलं. दुकान विकलेली माया पुढे बसले 3 जण. आता नावा सगळं सांगत. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही. ही 1.5 शहाणी निघाली घर सुधराया. हिनं म्हणायचं 3 लाख कर्ज म्हणजे ए 3 लाख कर्ज म्हणजे काही लय नाही. उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीचं करायचं काय? मग 3 गुंठे इका, पप्पूचं कर्ज बरा. पप्पू प्यायला लागला. मग पप्पूचा बाप म्हणला अगं पप्पू प्यायला लागला, आपला पिऊ द्या, आपल्याला कुठं लई आहे आणि तो कुठं कायम पितोय. अशा म्हणणाऱ्या 2 जणी माझ्या पुढं बसेल येतात. खरं आहे का खोटं आहे बोला? पिढी संपवली तुम्ही, पिढी. मुलीचं तेच केलं ना. मुलीचं काय केलं तुम्ही? काय केलं मुलीचं तुम्ही? काय केलं तुम्ही? तुमची पोरगी प्रेमात पडेल तुम्हाला माहित नाही? माहित नाही? घेवर माही शपथ माहित नाही तुला? आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, तुला समजत नाही? जाताना दप्तर नेत नाही, तुला कळत नाही? शाळा 5ला सुटे, ती पोरगी 9ला घरी येते, आल्यावर जेवत नाही, मग कोणाने अन्नदान सुरू केलं का? तुला समजत नाही? पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता, तू काय वामाला बसलं तुला? आणि आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, हो तिनं वनस्पती शास्त्र घेतलं ना, मग तिला पर्यावरणाचा अभ्यास करावा लागतो ना, मग तिचा 1 तास रोज डोंगराला राहतो. आता काय बोलायचं? लोकांना राग येतोय. वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला? लोकांना राग येतो. पण शेळके साहेबांच्या वाढदिवसाला पहिलं काम सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांना, आठवड्यातून एकदा शाळेकडे गेलंच पाहिजे. गावात एक गोष्ट कमी झाली तरी चालेल, पण शाळा मंदिरं झाली पाहिजे. आज इतकी बिकट परिस्थिती आहे महाराज. आज इतकी बिकट, उगाच वारकरी संप्रदाय आहे म्हणून ह्या जगात आपल्याकडे महाराष्ट्रात आता ते वाढदिवस शब्द आला माझ्याकडून. नवीन वर्षाऐवजी म्हणून त्यांनी सांगितलं नवीन वर्षाला वाढदिवस. आपल्याला म्हणाय काय हरकत आहे? नाहीतरी परत आमदार झाले म्हणले नवीन वाढदिवसच झालाय ना. गेलं बॉम्बाला सगळं. विठाल आज इतकी वाईट परिस्थिती आहे. लोकांना राग नाही तर बाबा आहेत, बोलू नये. मला तळतळ येते. या वस्तू ती खरं आहे का खोटं आहे सांगा महाराज. इतकं वाईट चित्र आहे आज. बसलेले सगळे लोक आहे का? आत्ता तुम्ही माझ्या पुढे, मी 10 मिनिटं कीर्तन थांबवतो. इब्राहिम माझ्या पुढे तुम्ही 100 पोरं उभे करा. तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो मी. 100 पोरांमध्ये जो बोलला, जो खरा बोलेल तो सकाळी नसेल, असा नियम झालाय. बोलला का त्याचा गेम. पण हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही. महिला मंडळी या 4 वर्षात, 1च मिनिटात सांगतो पुढे जातो. सांगू का पुढे जाऊ? या 4 वर्षात दशक्रियेला जायची लाज वाटते महाराज. लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. हो गेला. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. मुलाच्या प्रेताजवळ आई डोकं ठेवून रडते. याच्यापेक्षा काय वाईट? पाप केलाय का त्या आईनं? पाप. रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाली, हातीचा गुन्हा आहे? स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले, हातीचा गुन्हा आहे का? या 4 वर्षामध्ये एखादं प्रेत जर एखादं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं
तर त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उड्या हाणतात, तो उड्या. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात, काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं गाई, कुठं. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला म्हणतात, आई पेटवला माझा बाप, आई पेटवला माझा बाप, पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला. पोरग पाठ करतं, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला. पोरं म्हणतात खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला. आज माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मला भूक लागली. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग पाठ करतात, आईला जाऊन सांगतात मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते, आई खाली पडते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. हो, इतकी नालायक अवलाद आहे दारुड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत महाराज, भांडे विकून. लुगडे विकले ह्या नालायकांनी बायकांचे लुगडे, भांडे विकले. काय गुजीरवाणी बाळ आहेत. 5वीची पोरगी आणि 3रीचा पोरगा. सांगा महिला सगळ्या शाळेतून आल्या, येताना हसत हसत येतात का उड्या मारीत गप्पा मारीत येतात. गप्पा मारीत बहीण भावाच्या गप्पा कशा असतो, वा वा. आज लई लिहायला सांगितलं मला, पहिलीनं म्हणायचं. भावानं म्हणायचं ते तर जाऊ दे, मला निबंध सांगितलाय. कोणाच्या गप्पा आहे, बहीण आली भाऊ, आणि घरी गेलो बहीण घराजवळ आलं ना, बहिणीने म्हणायचं एक काम करशील का, हं मला एक आकृती काढून देशील का संध्याकाळी आकृती. तो म्हणला देईन भाऊ, पण मा निबंध लिहावा लागल. तो आम्हा निबंध लिहायचा, मी तुझी आकृती काढीन. काय बहीण भाऊ, मग तिला राग आला, मला निबंध लिहायला लावला ना, मग तिची त्याची पाठ आणि हिचा बुक्का. भावानं नुसते बुक्के खायचे, बुक्के, रडायचं नाही, नुसते बुक्के खायचे, रडायचं नाही. आणि हिच्या अंगाला हात लावला, हिनं अख्खं घर गोळा करायचं. रस्त्यातच मारामारी. मग आता भावाची मार खायची कॅपॅसिटी संपली. मग त्याच्याकडे आयडिया, केस धरायचे. केस धरले का बहीण आकाळली आणि पळायचं. आले घराजवळ, आई ओट्यावर बसली होती. बाळा सुटली शाळा, आई आज याला मारलं सरांनी. का, अगं याने रात्री गृहपाठ लावता लिहिला. बाळानो आता अभ्यास करा. 5वीची पोरगी आहे बरं. आई भूक लागली, आई भूक लागली का आई. टोपलं घेतलं, भाकर चुरली, कालवण वतलं आणि दोघं जेवायला बसली. 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आईला, 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आईला, आई जेव ना, आई तू जेव, 2-3 घास खाय ना आई खाय. आईला माहित होतं भाकर एकच आहे, खाणारे 2 जण आहेत, आपला गुदारा लागणार नाही. मग मी संध्याकाळी जेवण. 5वीच्या पोरीचं वाक्य ऐका, आई जेव, आई जेव. संध्याकाळी तू जेवणार नाही आई, नाही जेवणार. का,
माझा बाप तुला दारू पिऊन आल्यावर रोज मारतो आई, तुला नाही जेवू देत देव. दोघांचं जेवण झालं, न्यायला बसले, दारुड्याचा आवाज आला. बहिणीच्या कुशीत भाऊ बसला. ती त्याची बहीण नाही आज, ती त्याची आई आहे. तो 3रीला आहे आणि ती 5वीला आहे. कडकडा मिठी मारली, बापानं 2-4 शिव्या दिल्या. बहिणीच्या कुशीत भाऊ झोपी गेला. झोपला भाऊ. बहिणीनं तोंडावर गोधडी घेतली आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारत हे 5वीची पोरगी गोधडी तोंडावरून काढून पाहते. हे मी मालिका सांगत नाही तुम्हाला, हो ही गोष्ट सांगत नाही. हे आज कीर्तनात बसलेल्या 60% बेवड्यांच्या घरातली चित्र आहेत.